चला आपण ह्या वीटभट्टी कारखान्यावर आलेलो आहे आणि इथे बघा विविध विटा पाडून तयार आहेत आणि हे जे आहेत ते भाऊ आणि ते ताई ते त्यांच्या ते विटा पाडण्याचं काम चालू आहे. भाऊ, हे विटा पाडण्यासाठी तुम्ही काय काय साहित्याचा वापर करता आम्हाला सांगा बरं. हो हो, माती, त्याच्यात काय काय मिक्स केलं असतं. हां असं आहे का? आणि प्रमाणात मिक्स करावं लागतं का ते? आणि मग त्यानंतर हे किती दिवसात वाळतात विटा? 3 ते 4 दिवसात वाळून आणि मग त्यानंतर तुम्ही ते तिथे भाजायला लावलेले असतात, बरोबर? तर ते भाजून किती दिवसामध्ये होतात? 8-15 दिवसात लगेच भाजून होतात. म्हणजे ते बांधकामासाठी पक्की होते का वीट? रचायला किती दिवस लागतात? भाजायला तरी 1 महिना 1.5 महिना लागतो. हां हां. आणि एका वेळेस एका भट्टीला किती विटा लावतात बरं तुम्ही? ते समजा किती 50,000 60,000 अशा 70. थँक्यू. बघा रे बाळांनो, आज आपल्याला ह्या भावांनी किती छान माहिती सांगितली. तुम्हाला कळालं का मग वीट कशी तयार होते आणि ती कशी, त्यांच्या मागे आपण जे घर बांधायसाठी वीट आणतो त्यामागे किती मेहनत असते हे आपल्याला आज कळालं, बरोबर आहे की नाही? आपण पण त्या विटा पाडून बघूया. पाडायचा साचा आहे आणि हे त्यांनी केलेला हा जो चिखल आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये काहीतरी कच, त्यानंतर राख वगैरे असे पदार्थ त्याच्यात मिक्स केलेले आहेत आणि त्याच्यापासून ते वीट तयार करतात. आपणही एक प्रयत्न करून बघूया त्यांची मेहनत कशी असते. ते असे भरतात. एवढी काय बरोबर नाही जमली.